काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की चीन बोललेली आहे. तर ठीक आहे. भारतावरती जो हल्ला झाला काही दिवसांपूर्वी त्यावेळेला अमेरिकेने स्वतःचं खंडन देखील केलं होतं. परंतु येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की भारतासोबत सगळे देश उभे राहतील. बघा ट्रम्प काय म्हणतायत किंवा पुतीन काय म्हणतात त्याच्यावरती भारतीय सेनेचं धोरण ठरत नाही. नाही असं आहे की आंतरराष्ट्रीय हे थोडं जपून केलं पाहिजे. पण सुदैवानं त्या हल्ल्याच्या नंतर आणि कालच्या ॲक्शनच्या नंतर अमेरिका, जपान आणि काही महत्त्वाचे देश यांनी भारताला समर्थन दिलं. काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की चीन बोललेली आहे. तर ठीक आहे. शेवटी आपल्याला आपल्या देशाचं महत्त्व, आपल्या देशाचा अधिकार आणि आपल्या देशाचं सार्वभौमत्व हे जतन करावंच लागेल. त्यासाठी जे काही कष्ट त्याग देशवासी म्हणून करावं लागतील ती करण्याची मानसिकता मला देशवासियांची दिसते. ही जमीची बाजू आहे. पाकिस्तानकडून आता कांगावा सुरू केला गेलाय की सिव्हिल एरियामध्ये हे हल्ले भारताकडून केले गेले आणि त्यांचे पंतप्रधान जे आहेत त्यांनी सुद्धा याचा सडेतोड उत्तर दिलं जाईल असं सांगितलंय. युद्धाला सुरुवात होईल किंवा युद्ध होईल अशी चिन्ह सध्या दिसत आहेत का? तुम्हाला काय वाटतं? आज सांगणे योग्य नाही, पण सतर्क राहण्याची स्थिती आहे. हा सगळा भाग जो आहे तिथं सतर्क राहण्याची गरज आहे. पाकिस्तान माहिती नाही कुठपर्यंत पुढे जातील. त्यांना त्यांची ताकद माहिती, त्यांना भारताची ताकद माहिती आहे आणि त्यामुळं या गोष्टीत आपल्याला सावध राहावं लागेल. मला वाटतं पाकिस्तान फक्त अशा पद्धतीने टी व्हीवरती येऊन इंटरव्ह्यू देऊनच ते फक्त बोलू शकतात. त्यांच्यामध्ये आता पाकिस्तानला उत्तर द्यायची ताकद राहिलेली नाही, तेवढी त्यांची लायकी राहिलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तान असं म्हणताय की आम्ही ह्याचा मूळतोड जबाब देणार आणि बदला घेणार. कशा पद्धतीने पाकिस्तानला नाही, मला वाटतं आपला भारत देश सक्षम आहे, आपली इंडियन आर्मी सक्षम आहे. त्यांचं प्रत्युत्तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे उलट मला तरी असं वाटतं की पुढचे आपले प्लॅन्स लक्षात घेता किंवा भारताची ताकद लक्षात घेता आज चीन देखील हवा तसा पाकिस्तानाच्या पाठीशी ह्या बाबतीत उभा राहिलेला नाही. म्हणून मला वाटतं आता पाकिस्तान आता एकटा पडलेला आहे. पुढच्या काही दिवसातच पांढरा झेंडा पाकिस्तानाचा लवकर वर येताना आपल्याला पाहायला मिळेल. डोनाल्ड ट्रम्प मात्र कुठेतरी शेमफुल ॲक्ट आहे अशा पद्धतीनं भारताच्या हल्ल्याबद्दल बोलत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना काय सांगणार? नाही, मला वाटतं काही दिवसांपूर्वीच माननीय पंतप्रधान महोदय आणि अमेरिकेचे जे काही संबंधित राजकारणी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा झाली होती आणि अमेरिकेने स्वतः ज्या वेळेला भारतावरती जो हल्ला झाला काही दिवसांपूर्वी त्यावेळेला अमेरिकेने स्वतःचं खंडन देखील केलं होतं. परंतु येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की भारतासोबत सगळे देश उभे राहतील. काय ट्रम्प काय म्हणतायत किंवा पुतीन काय म्हणतात त्याच्यावरती भारतीय सेनेचं धोरण ठरत नाही. तिथे पाताळाच्या आडून पाठिंबा देण्यात काय अर्थ आहे? जसं 1971 साली इंदिरा गांधींच्या मदतीला 7वं आरमार रशियाने पाठवलं होतं. जेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली होती 1971च्या युद्धामध्ये, तेव्हा रशिया हा देश भारताच्या बाजूनं उभा राहिला. ब्रेझनेव होते अध्यक्ष आणि त्याने त्यांचं 7वं आरमार, जगातलं सगळ्यात मोठं आरमार, हे भारताच्या मदतीला पाठवलं. याला मी मित्र राष्ट्र म्हणतो. आता तिकडे बसून आम्हाला पाठिंबा देण्यात काय? लढतंय कोण? आमचं सैन्य लढतंय. मरतायत कोण? बेलगाव, पुलवामाला आमचे लोक मरतायत. हा देश समर्थ आहे, आमचं सैन्य समर्थ आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
कि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.